कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांबाबत अनावधानानं मस्करीत वक्तव्य केला, शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे। दरम्यान कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात, त्या पैशांचं तुम्ही काय करता, त्यातून साखरपुडे लग्न करा असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलेलं होतं। मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो।